श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जतची श्री यल्लम्मा यात्रा। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवी, तिच्या यात्रेचं बदलतं स्वरूप आणि यंदाच्या यात्रेचे संपूर्ण वेळापत्रक। सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेट्सनं। श्री यल्लम्मा देवीची यात्रा दिनांक 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत भरवली जाणार आहे। 15 डिसेंबर 2025 रोजी गंधओटीचा दिवस, 16 डिसेंबर रोजी महानैवेद्याचा दिवस, 17 डिसेंबर कीच आणि पालखी नगर प्रदक्षिणा, 19 डिसेंबर अमावस्या। हे संपूर्ण नियोजन श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत यांनी जाहीर केले आहे। आता पाहूया या यात्रेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास। जतची श्री यल्लम्मा देवी ही मूळची सौंदत्ती येथील देवता। श्रीमंत डफळे राजघराण्यांची नितांत श्रद्धा आणि भक्तीमुळे देवीला जत नगरीत आणल्याची आख्यायिका आजही सांगितले जाते। या यात्रेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्म समभाव। पूजा कोळी समाजाकडे, पालखीचा मान कोळी समाजालाच, झगाचा मान दलित समाजाला, फुले हार अर्पण ढोर समाजाकडे, कीचावेळी अंबिल घागरी कोळी समाज, बळी आणणे धनगर समाज, बळी देणे धारकरी म्हणून मराठा समाज, शेजारील मातंगी देवीची पूजा मातंग समाज, तर मानकरी घराणे पोलीस पाटील घराणे खानविलकर सावंत आणि कोठावळे। डफळे महाराजांनी मार्गशीर्ष महिना यात्रेसाठी का निवडला? कारण शेतकरी या काळात मोकळा असतो आणि थंडीही कमी झालेली असते। महाराजांनी यात्रेसाठी 150 एकर जागा राखून ठेवली होती। पूर्वी या जागेत मोठ्या जनावरांचा बाजार भरत असे, परंतु आता वाढत्या अतिक्रमणानं अडचणी निर्माण झाल्या आहेत। पूर्वीची यात्रा आठवड्याभराचा मुक्काम, बैलगाड्यांचे ताफे, कोलराच्या लसी, गुलाबजाम, मिठाईचे आकर्षण, 5 ते 6 तंबूतील सिनेमे, तमाशाचे फड मोठे करणे, यामुळे यात्रेची मजा वेगळीच। आज मात्र तंबूतील सिनेमे जवळजवळ बंद, तमाशाही क्वचितच येतो। यात्रेची पारंपरिक रंगत ओसरताना दिसती आहे। जनावरांचा बाजारही बदलला, बैलगाड्यांच्या जागी आता टेम्पो, ट्रक। पूर्वी देवी समोरील ओढ्यात स्नानाची व्यवस्था होती, आज कृत्रिम स्नानकुंडाचा वापर वाढला आहे। भाविकांच्या धार्मिक पद्धतीतही बदल। पूर्वी त्या दिवशीचा गंध महानैवेद्य होत असे, आज यात्रेपूर्वी अनेक जण गंध नेसतात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। पूर्वी शेकडो जग, जोगती, देवदासी पालखीत असत, आज मोजके जग दिसतात। आख्यायिकेनुसार देवीचे पुजारी मृत्यूपूर्वी किंवा नंतर थोड्याच दिवसात त्यांचा घोडाही मृत्युमुखी पडतो आणि डफळे महाराजांना पुजारींबाबत दृष्टांतही होतो अशी मान्यता आहे। या सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त कीच प्रवेशानंतर बंद झालेल्या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत। पहाटे अभिषेक, विधिवत पूजा, त्यानंतर भाविकांना दर्शन। जे भाविक गंध, नवस किंवा महानैवेद्य यात्रेत करू शकले नाहीत, ते सोमवारी येऊन विधी पूर्ण करणार आहेत। पुन्हा एकदा यात्रेचे अधिकृत वेळापत्रक: 15 डिसेंबर 2025 गंधओटी, 16 डिसेंबर महानैवेद्य, 17 डिसेंबर कीच व पालखी नगर प्रदक्षिणा, 19 डिसेंबर अमावस्या। ही होती जतच्या श्री यल्लम्मा देवी यात्रेविषयीची सविस्तर विशेष बातमी। बीबीएम न्यूज सतत जोडले रहा अगदी यल्लम्मा देवीच्या नावाने। उदो उदो उदे गे अंबे उदे उदे। यावर्षी यात्रा उद्या म्हणजे 15 तारखेपासून सुरुवात होत आहे। या यात्रेच्या नियोजनासाठी माननीय प्रांत अधिकारी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या ह्याच्या खाली एक मीटिंग झाली व त्याच्यात सर्वांच्या सहभागाच्या ज्या डिपार्टमेंटने काय काम करायचं त्याच्यात सर्वांचं नियोजन ही यात्रा पार पाडली जाते। ह्याच्यात या यात्रेच्या तयारीसाठी ग्रामपंचायत असो, PWD सर्वांचं चांगलं सहकार्य असते। यावर्षी
एक यावर्षी जरा येलामध्ये प्रतिष्ठानने एक कंपाऊंड वॉल बांधली आहे. त्यामुळे जरा जागा भरपूर असली तरी जरा आदलाबदली दुकानांची आदलाबदली झाल्यामुळं काही व्यापाऱ्यांना त्रास झाला असेल. पण ह्याच्या पुढं ही दरवर्षी एक यात्रा सुरक्षित राहील त्या दृष्टीने ही भिंत करणे आवश्यक होतं. आणि यासाठी आता उद्यापासून जनावरांचा बाजारही सुरुवात होत आहे. त्याच्यासाठी खूप शेतकरी व हे बांधव येतात. त्याची तयारी पण मान्य मार्केट कमिटी यांच्यातर्फे केली जाते. आणि या यात्रेसाठी उद्यापासून सर्व स्टाफ आणि पोलीस स्टाफ हे सर्व येणार असून आपण पण सर्वांनी यावं आणि यात्रेचे मुख्य 3 दिवस असतात. गंधोठी, नैवेद्य आणि कीज 15, 16, 17ला 15ला गण घेतात लोक व भाविक. 16ला नैवेद्याचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी राजवाड्यावरून राजपरिवार सर्व देवीचं नैवेद्य देतोय, प्रार्थना करतात. आणि नंतर किचाचा दिवशी मानकरी आणि सुभाष पुजारी हे अग्नीत प्रवेश करून किचाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर देवीचं दार बंद केलं जातं. आणि यावेळेस परत 19 तारखेला अमावस्या असून अमावस्या दिवशी देवीचं दार उघडत व परत जत्रा व भाविकांची गर्दी 19 तारखेच्या नंतर. 19 तारखेच्या नंतर देवीचं दार उघडतं व नंतर आम्ही आपल्याला या चॅनलतर्फे म्हणतो की आपण सर्वांनी यात्रेत यावं, देवीचं दर्शन करावं आणि यात्रेचा आनंद घ्यावा. हीच माझी शुभेच्छा. नमस्ते सर्व भक्तांना नमस्ते. आज मी तुमच्यासमोर उभा आहे श्री शंकर सोलंकर सर. यात्रेविषयी भक्तीचे जे माझे लाट माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि या ठिकाणी यात्रेविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे. की जतची यात्रा चालणार आहे. जतची यात्रा अत्यंत दुर्मिळ आणि विशेष यात्रा आपल्या देशामध्ये चालते. यात्रेत अनेक प्रकारचे भक्त या ठिकाणी येतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणी भक्त येतात. प्रत्येक वर्षी लाखो भक्त तिथे येऊन देवीचे दर्शन घेतात. यावर्षी 2025 म्हणजे 15 डिसेंबर या दिवशी देवाची गंधुटकी असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 2025 रोजी महानैवेद्य असेल. आणि 17 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी किचचा कार्यक्रम असेल. त्याचा इतिहास म्हणजे श्री यल्लम्मा देवीची इतिहास म्हणजे राजघराणा ढपळे यांच्या घराण्यापासून या देवीची या ठिकाणी यात्रा सुरुवात झालेली आहे. याचे काही आख्यायिकेनुसार श्री यल्लम्मा देवी ही सौदतीत मूळची आहे. परंतु ढपळे घराण्यातील राजे त्या ठिकाणी भक्ती करत होते घोड्यावर जाऊन. परंतु वय झाल्यामुळं वय पूर्ण त्यांचं वय शरीर थकल्यामुळं आता मी कसं येऊ देवी तुझ्याकडे म्हणाले. त्यावेळी देवी स्वप्नात येऊन सांगितली तुझ्याबरोबर मी येईन, पालखीत बसून घेऊन जा म्हणाले. त्यावेळी राजे सौदीला गेले आणि कोकोटनूर मार्गी तिथे येत असताना त्यांनी सांगितले की राजे तू पाठीमागे जर बघितलास तर मी तिथं थांबेन आणि निघून जाईन, तू पाठीमागं पाहायचं नाही असे सांगितले होते. परंतु कोकोटनूरला येतानाच आल्यानंतर काय झालं तर कोकोटनूरला आल्यानंतर पायातील पंजन चुनचुन वाजत असणारा त्याचा आवाज बंद झाला आणि राजे घाबरून पाठीमागे पाहिले तर राजाला त्यावेळी विजेचा घडघाट ऐकू आला आणि पंजन विलुप्त झालं. आणि त्यावेळी राजे आले आणि झोपून राहिले. आणि काही दिवसांनी स्वप्नात येऊन त्यांच्या चिंतेचं निवारण देवीने केलं की देवी म्हणाले तू घाबरू नकोस, तू माझा निश्चिम भक्त आहेस, तुझ्यासोबत मी राहीन. तू माझं या ठिकाणी जतमध्ये तू गंधर्व नदीच्या काठी तू
मंदिर स्थापन कर आणि तिथं तुला मी पावेन आणि तिथल्या लोकांचं मी रक्षण करीन असं सांगितल्यानंतर राजांनी 150 एकर जमीन या आजत तालुक्यातील आपल्या त्यागच्या भावनेने देऊन या ठिकाणी यात्रा उभा केली आणि देवीवर विश्वास ठेवला. तर यात्रा प्रत्येक वर्षी सुरू होते. पूर्वीच्या काळापासून म्हणजे 1514 पासून म्हणजे थोडक्यात 16व्या शतकापासून ही यात्रा सुरू आहे. या यात्रेत अनेक लोक येतात. यात्रेत येण्या अगोदर प्रशासन या ठिकाणी वॅक्सिनेशन करतं आणि यात्रेकरून या ठिकाणी येतात. इथे जिलेबीची दुकानं आहेत, गुलाबजामुनचे दुकान आहेत, अनेक खेळणे साहित्य आहेत. तसेच खिलार जनावर पूर्वी या ठिकाणी भरपूर प्रमाणात यायचे. गाई बैल यांचा व्यापार व्हायचा, परंतु आता कमी होऊ लागलेला आहे. या ठिकाणी यंत्र वापर होत आहेत. त्याचप्रमाणे यात्रेचे विशेष म्हणजे यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी ही अतिशय स्वस्त दरात चांगल्या पद्धतीने ह्या भागाला परवडेल असे या ठिकाणी मिळत असते. आणि खास करून या ठिकाणी म्हणजे जिथं माणसं नदीमध्ये फ्लोईंग वॉटरमध्ये वाहणाऱ्या पाण्यात आंघोळी करत होते, आता टँकमध्ये आंघोळ करतात. टँकची व्यवस्था आहे, टँकमध्ये आंघोळी करून आपली यात्रा करतात. आणि ज्या ठिकाणी बैलगाड्या आणि बैल शेतकरी असायचे त्या ठिकाणी आता बैलगाड्याच्या ऐवजी टेम्पो ट्रक आलेले आहेत. ती काळानुसार बदलत आहे, ती बदल स्वीकारावा लागेल. हे अत्यंत महत्त्वपूर्ण यात्रा असल्यामुळं आणि विशेष सांगायचं म्हणजे की जो पुजारी आहेत हे पुजारी पालखीची मिरवणूक करण्याचं मान त्यांना आहे आणि वर्षानुवर्षे शतकानुशतके त्यांनी प्रार्थना केलेली आहे. परंतु ज्यावेळी त्यांचे दिवस शेवटचे दिवस महाराज त्या पुजाऱ्याने येतील अशी एक आख्यायिका आहे की त्यावेळी स्वप्नात येऊन देवी त्यांना वॉर्निंग देते, म्हणजे मेसेज देते आणि घोडाही काही दिवसांत संपतो अशी एक आख्यायिका आहे. तर अशी एक आख्यायिका असलेला आपली परंपरेची ही देवता अत्यंत श्रेष्ठ आहे. टोटल निष्कर्ष या कार्यक्रमाचा म्हणजे ह्या कार्यक्रमात अनेक जातीचे लोक इथं येतात. धर्म जात फक्त या ठिकाणी नाही, सर्व लोक या ठिकाणी येतात. त्यांचा मानसिक विसावा या ठिकाणी करून घेतात, आनंद लुटतात आणि एक मानसिक थकवा दूर. संसारात थकलेल्या आणि दमलेल्या माणसांना कुठेतरी विसावा हवा आणि कुठेतरी शांती हवी म्हणून या ठिकाणी अनेक भक्त येतात, आनंद घेतात, एकत्र राहतात. स्त्री पुरुष लहान मुले वयस्कर मुले सगळ्या आर्थिक परिस्थितीची लहान मोठे सर्वजण येतात आणि देवीला नतमस्तक होऊन त्यांची मागणी करतात आणि देवी त्यांची मनाची इच्छा पूर्ण करते. ही पूर्वीपासून आलेलं आहे, आजही आहे, पुढेही राहणार आहे. फक्त इथे येऊन दर्शन घेऊन प्रत्येकाने याचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घ्यावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं मी म्हणेन. नमस्ते. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.